नमस्कार. मिशन नवोदयमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 10ची अंकगणिताचे प्रश्न. तर चला पहिला प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 1 म्हणजे प्रश्नपत्रिकेतला 41. 430 गुणिला 0 गुणिला 5 गुणिला 4 अधिक 900 ची किंमत आहे. या सर्वांचं आपलं काय करायचं, आधी गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार करून झाल्यानंतर बेरीज करायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी काय करणार आपण, बघा ह्या ठिकाणी 0 आहे. 0 असल्यामुळे काय होईल, सर्वांच्या गुणाकार येणार आहे, 0 येणार आहे. ठीक आहे. 0 ह्या सर्वांच्या गुणाकार येणार आहे 0. 0 अधिक 900, तर 0 अधिक 900 किती होणार आहे, तो होणार आहे 900. बरोबर आहे. म्हणजे उत्तर क्रमांक कोणता आला, डी. मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, 13/17, 14/18, 15/19, 16/20 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की यांच्या जर न्यूमरेटर जर सारखा असेल, म्हणजे अंश तरी सारखा असावा किंवा छेद तरी सारखा असावा. जर न्यूमरेटर आणि छेद सारखा नसेल तर आपण अपूर्णांक लहान किंवा मोठा कसा शोधणार. एक तर आपल्याला ह्या ठिकाणी मग छेद सारखा करावा लागेल, पण छेद सारखा करत असताना या ठिकाणी बराच वेळ आपला खर्च होणार आहे. म्हणून आपण काय करू, ह्या ठिकाणी यांना आपण भाग देऊ आणि जो पण भागाकार डेसिमलमध्ये येईल, ठीक आहे, ज्याचा भागाकार सर्वात मोठा तो अपूर्णांक आपण मोठा घोषित करून देऊ. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी 14ला भाग देऊ आपण 18ने. नंतर आहे 15/19, 15ला भाग देऊ 19ने. आणि नंतर आहे 16/20 म्हणजे 16ला भाग देऊ आपण 20ने. ठीक आहे. 0ने भाग देणार आपण सर्वात आधी. तर किती आले ह्या ठिकाणी, 0ने भाग देऊ तर 13, मग 0.0, 17चा पाढा, 17×3 = 51, 17×9 तर 17×7 किती होतात, 119. ह्या ठिकाणी होणार आहे, तो 10तून 1 9 गेला, 1 हातचा 1, 3 मधून 2 गेला, 1. ठीक आहे. 0. त्याच्यानंतर 18/00 140 होणार. ह्या ठिकाणी डेसिमल देऊ आपण. या ठिकाणी 140 झाले. मग 18×7 किती, 126 किती आले, 4. त्याच्यानंतर हातचा 1, 4 मधून 3 गेला, 1 0. त्याच्यानंतर 0ने भाग देऊ 15ला, 19/00 15 आले. डेसिमल देऊ ह्या ठिकाणी, 0 होणार या ठिकाणी. 19/7 133, 133. तर ह्या ठिकाणी आले 7. ओके. कॅरी 1. 5 मधून 4 गेला, 1 17 आले ह्या ठिकाणी. नंतर 0ने भाग देणार. ओके. 160 होणार ह्या ठिकाणी. डेसिमल देऊ 160 झाले. नंतर 20/8 2 8 16 किती आले या ठिकाणी, 0 आले. ठीक आहे. भाग गेलेला आहे. बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी जो उत्तर आलेला आहे आपला सर्वात मोठा, या ठिकाणी जो भागाकार आलेला आहे तो आहे 0.8. म्हणजे हा जो उत्तर आहे हा उत्तर सर्वात मोठा आहे. तर म्हणजे ह्या कोणाशी आहे संबंधित, 16/20. 16/20 कोण आहे, डी आहे. जर आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक जर शोधायचा असेल तर कोणता आला असतं, बघा या ठिकाणी 0.7 सर्व ठिकाणी सारखा आहे. त्याच्यानंतर काय करणार आपण, ह्या ठिकाणी त्यांचे शेष बघू आपण, बाकी बघू, ह्या ठिकाणी रिमाइंडर बघू. तर रिमाइंडर ह्या ठिकाणी बघा, रिमाइंडर किती आलेले आहेत. तर सर्वात लहान रिमाइंडर कोणता आलेला आहे, तो आहे 13/17चा. म्हणजे हा जो अपूर्णांक आहे सर्वात हा लहान अपूर्णांक झाला असता. बरोबर आहे. सर्वात लहान अपूर्णांक कोणता झाला असता, हा झाला असता लहान. पण आपल्याला मोठा शोधायचा आहे, तर मोठा अपूर्णांक कोणता आहे, डी मध्ये. तर मग हा डी जो आहे आपला योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. पहिल्या 10 नैसर्गिक संख्या समसंख्या, कोणत्या संख्या लिहिल्या आहेत, समसंख्यांची बेरीज किती आहे. 10 समसंख्या विचारलेल्या आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी समसंख्या कोणती आहे, पहिली 2, 2 अधिक 4, नंतर 6, नंतर कोणती आहे 8. ओके. नंतर 10, मग 12,
12 नंतर काय येणार आहे 14, मग 16, नंतर 18, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 20. ठीक आहे, यांची बेरीज किती असणार आहे? सर्वात आधी आपण काय करणार, यांचं एकक स्थान जो आहे त्यांची बेरीज करून घेऊया. 2 अधिक 4 6 6 6 12, 12 अधिक 8, 12 अधिक 8 किती होतात 20, 20 अधिक हा 0 किती झाले या ठिकाणी. ठीक आहे, आपण ह्या ठिकाणी लिहिलं 20 पर्यंत लिहिलं. ओके, ठीक आहे, आपण 20 पर्यंत लिहिलं 8 पर्यंत, मग 0 आहे ह्या ठिकाणी. ओके, काही हरकत नाही. 2 4 6 8, 2 4 6 8 यांची बेरीज किती येणार आहे 20 येणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता दशकांची बेरीज करून घेऊया. 2 3 4 5 6 7 म्हणजे किती होणार 70 होतील. बरोबर आहे. 10 20 30 40 50 60 70 सर्वांची बेरीज करून घेऊया आपण. 0 7 8 9 10 11 म्हणजे 110. 110 आहे का, तो आहे बी मध्ये. बी इज द राईट आन्सर. नंतरचा प्रश्न मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. एका संख्येचे वर्गमूळ 21 आहे. ओके, एका संख्येचे वर्गमूळ किती आहे 21 आहे, तर त्या संख्येची दुप्पट, ती संख्येची दुप्पट. आता मला सांगा लिहायचं कसं या ठिकाणी. एक संख्या म्हणजे काय येईल x येईल. ठीक आहे, संख्येचा वर्गमूळ आहे ना. ओके ओके, त्या संख्येचा काय आहे वर्गमूळ आहे. वर्गमूळ किती आहे या ठिकाणी 21 आहे. ओके, तर आपल्याला ती संख्येचा वर्ग काढावा लागेल. राईट. तर त्या संख्येची दुप्पट किती होणार आहे. मग आपल्याला काय करू, त्या संख्येची दुप्पट म्हणजे आपल्याला सर्वात आधी ह्या 21च्या काय करू आपण, वर्गमूळ आहे तर आपल्याला वर्गामध्ये घ्यावं लागेल तिला. ठीक आहे, मग 21चा वर्ग मग ह्या ठिकाणी काढल्यानंतर मग त्याला काय करू आपण ह्या ठिकाणी 2 घेऊया, दुप्पट करून घेऊया. ठीक आहे, तर 21चा वर्ग किती होतील 1. 21चा वर्ग ठीक आहे बेदोनी 4 म्हणजे 441 आले. 441च्या 2 करून दुप्पट करून घेऊया आपण. दुप्पट किती होईल ह्या ठिकाणी 2 8 8 म्हणजे 882. 882 कुठं आहे सी मध्ये. सी इज द राईट आन्सर. मित्रांनो प्रश्न बघा, ह्या ठिकाणी काय लिहिलं आहे 45 वा प्रश्न क्रमांक आहे. 0 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या 3 अंकी सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठ्या संख्येचा गुणाकार किती असणार आहे. तर आपण सर्वात आधी काय करू, मोठी संख्या तयार करू. मोठी संख्या होईल ह्या ठिकाणी 9 6 आणि 0 आणि लहान संख्या तयार होईल या ठिकाणी पहिल्यांदा घेऊ 6 नंतर 0 नंतर 9. या सगळ्यांचा गुणाकार करून घेऊया. 9 0 0 9 6 54 4 हातचे किती आले 5. ओके, 9 9 81. 81 अधिक 5 किती होतील ह्या ठिकाणी होणार ते 86. ओके, 86 झाले. नंतर 0 गुणाकार 9चा गुणाकार झालेला आहे म्हणजे क्रॉस देऊ. 0 आहेच म्हणजे तिथे पण आपण क्रॉस देणार आहोत. 6 0 0. ठीक आहे, 6 6 36चे 6 हातचे किती 3. त्याच्यानंतर 6 9 54. 4 5 6 7 57 किती आले या ठिकाणी 57 आले. तर यांची बेरीज करून घेऊया. 0 4 6 8 अधिक 6 14चे 4 हातच्याला 1 म्हणजे 58 म्हणजे 5 8 4 6 4 0. 5 8 4 6 4 0 म्हणजे कोणता आला उत्तर आला या ठिकाणी बी. बी इज द राईट आन्सर. मित्रांनो नंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 46. 5146 या संख्येत कोणती लहान संख्या मिळवावी म्हणजे 3 ने विभाजित होईल. 3ची कसोटी काय आहे, संख्या जो आहे संख्यांच्या अंकांची बेरीज 3च्या पाड्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे 5 अधिक 1 अधिक 4 अधिक 6 यांची बेरीज करून घेऊया. 6 4 10 1 11 11 अधिक 5 16. 16 ही संख्या 3च्या पाड्यात येत नाही म्हणजे 16च्या पुढचा नंबर काय आहे संख्या आहे ती आहे 18. मग 18 येण्यासाठी काय करू आपण त्या ठिकाणी 2 मिळवून देऊ म्हणजे 18 तयार होतील आणि या 18ला 3 ने भाग जाईल म्हणजे किती मिळवले आपण 2. म्हणजे उत्तर कोणतं आलं ह्या ठिकाणी बी. मित्रांनो नंतरचा प्रश्न क्रमांक 47. पुढील पैकी कोणती संख्या उतरत्या क्रमाने आहेत. कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत बरोबर आहे.
तर 11.063 ठीक आहे. 11 पॉईंट सगळ्या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी. आपण कोणता एक पर्याय या ठिकाणी निवडायचा. 11.063 मग 11.063 ओके. म्हणजे ही संख्या मोठी आहे. म्हणजे ही संख्या जी आहे 63 ही सगळ्यात लहान संख्या आहे. मग 360 ठीक आहे. 0.360 ही 2 नंबरवर जाणार आहे, ही 3 नंबरवर जाणार आहे. उत्तरता क्रम पाहिजे आपल्याला. काय पाहिजे आपल्याला? उत्तरता क्रम. तर उत्तरता क्रम घेऊ आपण. म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती आली? 3 नंबरची, बरोबर आहे. म्हणजे 603. 603 कुठं आहे? 603 2 पर्यायामध्ये आहे. म्हणजे हे सी आणि ए कट झालेला आहे. 603 2 मध्ये आहे. मग त्याच्यानंतरची संख्या कोणती आहे? 360 नंतर ही. म्हणजे कोणती उत्तराला? डी. डी इज द राईट आन्सर. मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. एक मोटार 100 मीटर अंतर 6 सेकंदात कापते तर तिचा ताशी वेग किती असणार आहे? 100 मीटर अंतर 6 सेकंदामध्ये आणि आपल्याला काढायचा आहे ताशी वेग. ठीक आहे. 100 मीटर. तर मित्रांनो 100 मीटर म्हणजे किती किलोमीटर होणार? ते होतील ह्या ठिकाणी 100/1000 मीटर. म्हणजे हा झाला किलोमीटरमध्ये कन्वर्ट झालेला. ठीक आहे. 2 शून्य आपण कट करून घेऊया. त्याच्यानंतर 6 सेकंद. तर 6 सेकंद आपल्याकडे आहेत आणि याचे जर आपल्याला तास करायचे आहेत तर काय करू? 6 आणि भाग देऊ आपण 60 गुणिला 60. ठीक आहे. हे झाले तासामध्ये. ठीक आहे. हे झाले तासामध्ये कन्वर्ट झालेले आहेत. ठीक आहे. सेकंदाला आपण सेकंद केलेले आहे. सेकंदाला आधी मिनिटांनी आपण काय केलं? भाग दिलं आणि त्याला मग पुन्हा गुणाकार केला आपण सेकंदांनी. ठीक आहे. तर आपले हे तासामध्ये कन्वर्ट झाले. आपल्याला ताशी वेग पाहिजे ना. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला तर वेग पाहिजे. तर वेगचं सूत्र काय आहे? अंतर भागीला वेग. ओके. तर अंतर किती आहे ह्या ठिकाणी आपलं? तर अंतर आहे ह्या ठिकाणी 1/10 भागीला 6 60 गुणिला 60. म्हणजे याचा इन्व्हर्स करू आपण. इन्व्हर्स होईल 60 गुणिला 60/6. ओके. म्हणजे हा भागाकारायचा काय होईल? हा होईल इन्व्हर्समध्ये जाईल. बरोबर आहे. 6 × 60 0 कट झालेला आहे. म्हणजे किती याला? 60 किलोमीटर प्रति तास. 60 किलोमीटर प्रति तास उत्तर आपल्याला आहे. तो आहे सी मध्ये. ठीक आहे. मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 49. पुढील आकृतीमधील रेषा मारलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती आहे? ठीक. आता क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. ओके. आता एक काम करू आपण. सर्वात आधी यांचे आपण पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो आपण. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्यांचे पार्ट बनवू शकतो. म्हणजे 3 आयत आपण तयार करू शकतो. किंवा तुम्ही एक मोठा आयत तयार करा आणि त्याच्यामधून हा छोटावाला आयत तुम्ही सबट्रॅक्ट करू शकता. ठीक आहे. आता एक काम करू आपण. ह्या ठिकाणी मोठा आपल्याला आयत आरामात मिळून जाणार आहे. ही 4 सेंटीमीटर आहे, ही 2 सेंटीमीटर, ही 4, हे 2, ही 8, ही किती आहे? 2. म्हणजे आपण 3 आयत आपल्याकडे झालेले आहेत. हे दोन्ही आयत काय आहेत? दोन्ही आयत सेम आहेत. बरोबर आहे. सेम आहेत. म्हणजे 4 × 2 = 8, 4 × 2 = 8. म्हणजे ह्या ठिकाणी होईल 4 गुणिला 2 गुणिला 2 2 वेळा. ठीक आहे. 4 गुणिला 2 ही झाली लांबी आणि रुंदी. ही झाली लांबी आणि ही झाली रुंदी. ओके. आलं लक्षात? मग लिहायचं कसं? या ठिकाणी बघा काय करू शकतो आपण? लांबी गुणिला रुंदी म्हणजे 4 गुणिला 2. आता 2 वेळा आहे म्हणून 2. 2 हे सारखे आहेत. दोन्ही सारखे आहेत. ठीक आहे. हा एक झाला आणि हे झाला 8 गुणिला 2 किती झाली? ही 16. 4 × 2 = 8, 8 × 2 = 16. 16 + 16 किती झाले? ही 32. 32 कुठं आहे? या ठिकाणी 32 चौरस सेंटीमीटर येईल. 32 चौरस सेंटीमीटर येणार आहे. ओके. तो आहे बी मध्ये. नंतरचा प्रश्न बघा काय लिहिले आहे. प्रश्न क्रमांक आहे 50. एक वस्तू 18,800 रुपयास विकली. ठीक आहे. त्याला 350 रुपयाचा नफा झाला. तर वस्तूची खरेदी किंमत किती आहे? तर या ठिकाणी विक्री किंमत आहे आणि ह्या ठिकाणी काय आहे? नफा आहे. ओके. तर विक्री किंमत किती आहे? ह्या ठिकाणी 1800 रुपये आहे आणि नफा ह्या ठिकाणी आहे. नफा आहे 350 रुपये. मग अशा वेळेस काय होणार आहे? याचं मायनस होईल. कारण विक्री किंमत जास्त आहे. का बरं जास्त आहे? कारण की नफा पण मिळालेला आहे. जेव्हा आपण यांचं मायनस करू
वजाबाकी करू तर आपल्याला काय मिळणार आहे, ह्या ठिकाणी खरेदीची किंमत मिळणार आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी 0, 5, हातच्या 1, 8मधून 4 गेले, 4 राहिले, म्हणजे 1450. 1450 रुपये कुठं आहे, ह्या ठिकाणी 1450 रुपये आहे ए मध्ये. मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 51. आकृतीमध्ये ए बी ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींच्या वृत्तालेख दाखवला आहे. जर ओ रक्तगट असणारे 2000 व्यक्ती असतील तर ए रक्तगट असणारे व्यक्ती किती आहेत? ठीक आहे, हे 2000 कुठले आहेत? हे 2000 आहेत ओ वाले. ओ मधले किती आहेत? हे 2000 आहेत. ओके, तर आपल्याला किती काढायचे आहेत? आपल्याला काढायचे आहेत ए मध्ये किती आहे. आपला प्रश्न आहे ए मध्ये किती आहे. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी ओ आहे तो 40% आहे. किती आहे तो? 40%. 40%चा अर्थ असा होतो की 100 पैकी 40 कोण आहेत? ओ वाले आहेत. म्हणजे एकूण भाग किती झाले? एकूण झाले हे 100. हे झाले एकूण झाले हे. तर एकूणला लिहू आपण ह्या ठिकाणी एक्स लिहून देऊया. ओके, आणि 40 म्हणजे कोणाशी संबंधित आहे? तो आहे 2000, बरोबर आहे. ठीक आहे, 100 पैकी 40 म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की एकूण पैकी किती? 2000. आपण काढू सर्वात आधी एकूण किती आहेत. तर टोटल निघून जाणार आहे याची 2000 गुणिला 100 भागीला 40. ओके, 0 0 कट, 4 1 4, 4 25 आणि हा 0. ठीक आहे, म्हणजे किती झाले हे? 5000. 5000 लोकांपैकी 2000 लोक कोणते आहेत? ह्या ठिकाणी आहेत ओ असणारे. आपल्याला काढायचे आता ए. एच्या टक्केवारी किती आहे? एची टक्केवारी ह्या ठिकाणी 35%, बरोबर आहे. तर एची टक्केवारी 35 आहे, म्हणजे याचा अर्थ असा की 100 पैकी 35 कोण आहेत? ए वाले आहेत. म्हणजे त्याचा अर्थ 5000 पैकी ए असणारे किती असणार आहेत? एक्स लिहू आपण. ठीक आहे, चालेल. तर या ठिकाणी होईल एक्स आणि नंतर दोघांचा गुणाकार 35 गुणिला 5000 भागीला 100. 100 मधले 2 शून्य कट झाले. ठीक आहे, हा एक 0 लावून देऊ आपण इथं. त्यानंतर 5 5 25चे 5, हातचे आले 2, 5 3 15, 16 17. तर 1750. 1750 कोण आहेत? डी आहे, ते आहेत ए शी संबंधित. म्हणजे ए मध्ये किती आहेत? ए रक्तगट असणारी संख्या आहे ह्या ठिकाणी 1750. ओके मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 52. घड्याळात 4 वाजले असता किती अंशाचा कोन तयार होईल? 4 वाजले असता, आता 4 बघा ह्या ठिकाणी घड्याळ आणि एक कोन जो असतो म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला 2 3 4. ठीक आहे, हा झाला आपला कोन. हा कोन किती अंशाचा असणार आहे? आता बघा, एक रेषा, घड्याळातली एक रेषा म्हणजे 60 रेषा असतात, त्याच्यातली एक रेषा म्हणजे होते ह्या ठिकाणी एक लाईन, तो 6 अंशाचा होतो. किती अंशाचा होतो? 6 अंशाचा. ठीक आहे, कारण की किती आहे हा? 360चा असतो. ठीक आहे, 360 भागीला काय करायचं आपल्याला? 60 ने भाग देऊ आपण, तर किती होतो? प्रत्येक रेषा ही 6 अंशाची तयार होते. आणि ह्या ठिकाणी आहेत आपल्याकडे 4 पर्यंत काटे आलेला आहे, म्हणजे 4 वाजलेले आहेत. तर 4 पंचे किती होतील? 4 पंचे होतात 20 मिनिटं. ठीक आहे, 20 मिनिटं होतील ह्या ठिकाणी. तर 20 गुणीला आपण काय करू? 6 घेऊ आपण. साइन 2 12. साइन 2 12 म्हणजे 120 अंशाचा होईल. तो असणार आहे बी मध्ये. तो आहे बी मध्ये, राईट. मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा काय आहे. प्रश्न क्रमांक आहे 53. 12 पेन 60 रुपयास खरेदी करून 6 रुपयास एक याप्रमाणे विकल्यास किती रुपये नफा होईल? बरोबर आहे. आता या ठिकाणी 12 पेन किती रुपयाचे आहेत? 60 रुपयाला आहेत, बरोबर आहे. आता 6 रुपयाला एक विकली. ठीक आहे, 6 रुपयाला एक विकली म्हणजे 12 सकम 72 रुपयाला विकली त्याने पेन. किती रुपयाला विकली? 72 रुपयाला. ही झाली त्याची खरेदी किंमत आणि ही झाली त्याची विक्रीची किंमत. ओके, तर किती रुपये त्याला नफा झाला? 72 मधून 60 गेले, किती राहिले ह्या ठिकाणी? 12 रुपयाचा काय झाला? त्याला नफा झाला. तर 12 रुपयाचा नफा कुठं लिहिलेला आहे? तो आहे बी मध्ये. बी इज द राईट आन्सर.
मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे 54 मध्ये काय दिलेलं आहे? चौरसाचे क्षेत्रफळ व आयताचे क्षेत्रफळ समान आहे. चौरसाची परिमिती 64 सेंटीमीटर असून आयताची लांबी 32 सेंटीमीटर असेल तर आयताची रुंदी किती आहे? ठीक आहे, चौरसाचे क्षेत्रफळ व आयताचे क्षेत्रफळ समान आहे आणि चौरसाची परिमिती दिलेली आहे आणि आयताची लांबी दिलेली आहे आणि आयताची काय काढायची? रुंदी. तर काय करता येईल आपल्याला बघा. तर समजून घ्या आधी. एक चौरस आहे, ठीक आहे, आणि दुसरा आहे एक आयत. दोघांचे क्षेत्रफळ काय आहे? समान आहे. यांचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ, दोघांचे क्षेत्रफळ कसं आहे? समान आहे. ओके. परिमिती कोणाची दिली आहे? चौरसाची परिमिती किती दिली आहे? याची परिमिती दिलेली आहे, ती आहे 64 सेंटीमीटर. आयताची लांबी दिलेली आहे, लांबी किती आहे? 32 सेंटीमीटर. ओके. आणि ह्या ठिकाणी आपल्याला आयताची रुंदी काढायची आहे, म्हणजे ब्रेथ काढायची आहे. ओके, एवढं समजलं तुम्हाला. आता परिमिती दिली आहे म्हणजे आपण ह्या ठिकाणी सर्वात आधी काय करू? बाजू काढून घेऊ. ठीक आहे, बाजू किती होईल? 64/4. कारण की चारही बाजू कसे आहेत? समान आहेत, म्हणून भागीला आपण 4 देऊ. ठीक आहे, सर्व बाजू कसे असतात? समान असतात. ओके. 4 1 4, 4 5 6, 4 सख 24, किती आले? 16. म्हणजे याची जी बाजू आहेत ती किती आहेत? 16 आहे आणि दोघांच्यात क्षेत्रफळ कसं आहे? सारखं आहे. म्हणजे आपल्याला काय करू आपण या ठिकाणी? तर दोघांच्यात क्षेत्रफळ सारखं आहे म्हणजे हा क्षेत्रफळ कसा होणार आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ. ओके. म्हणजे या ठिकाणी होईल ती बाजू गुणिला बाजू आणि तो होईल लांबी गुणिला रुंदी. बरोबर आहे. तर बाजू गुणिला बाजू म्हणजे काय होईल ह्या ठिकाणी? 16 गुणिला 16, 16 गुणिला 16. लांबी किती आहे आपल्या ह्या ठिकाणी? 32. आणि काय काढायची आपल्याला? रुंदी काढायची आहे. ओके, ठीक आहे. तर रुंदी काढू आपण ह्या ठिकाणी. आधी 16 गुणिला 16 भागीला काय करू आपण? 32 देऊन देऊया. 16 1 16, 16 दुने 32, 2 1 2, 2 8 16. म्हणजे आपल्याला रुंदी किती आली आहे? तर रुंदी आलेली आहे आपली ह्या ठिकाणी 8. रुंदी किती आली? 8. ठीक आहे, रुंदी 8 आलेली आहे. 8 सेंटीमीटर रुंदी, 8 सेंटीमीटर. कुठं आहे तो? तो आहे ऑप्शन नंबर ए मध्ये. ए इज द राईट आन्सर. ओके मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 55. रेषीय जोडीतील कोणाचे माप किती अंश असते? रेषीय जोडीतील म्हणजे एकाच रेषेमध्ये असणार आहे. ठीक आहे, रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन कसा होणार आहे? तो होणार आहे या पद्धतीने. याला म्हणतो आपण रेषीय जोडीतील कोन. ओके. रेषीय जोडीतील कोनांचे माप असतो 180. ठीक आहे, लिनियर पेअर अँगल हा दोघांचे ॲडिशन किती असतो? तो असतो हा 180चा असतो. ठीक आहे, रेषीय जोडीतील कोन तर ते असते 180. ओके, या ठिकाणी विचारलेलं आहे जोडी. ओके, तर उत्तर कोणतं आपला? सी मध्ये आलेलं आहे. नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 56. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 56 मध्ये काय आहे की या ठिकाणी आहे याच्या दशांश मध्ये किती होणार आहे? दशांश मूल्य 5/1/4. ओके. आता ह्या ठिकाणी काय करायचं? 5 ॲज इट इज लिहायचा आणि डेसिमल टाकायचा. ठीक आहे, बघा या ठिकाणी कुठं आहे उत्तर? आपलं बी मध्ये आलेलं आहे. ठीक आहे, आता पुढच्या येणार का 25 येते का? हो येते. आता बघा ह्या ठिकाणी काय करू आपण? ह्या 1ला 4ने भाग देऊ. 4 0 0, किती आला? 1 डेसिमल. ठीक आहे, 4 2 8 व किती आले ह्या ठिकाणी? 2. ठीक आहे, पॉईंट आहे आपल्या ठिकाणी, मग 0 देऊ आपण. 4 5 20. ओके, 4 5 20 म्हणजे किती आला? 0 आला. म्हणजे आपला किती आला उत्तर? हा बघा 0 दिलेला आहे. पॉईंटच्या नंतर ह्या ठिकाणी टाकायचं आहे. पॉईंटच्या नंतर किती? 25. आपला उत्तर आधीच आलेला आहे, तो आहे बी मध्ये. मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 57. 1/2 अधिक 1/2 गुणिला 1/2 अधिक 1/2. सर्वात आधी काय करायचं आहे? जो बॉडोमसचा रूल आहे आपला कंचे भागू बेव, त्याचा आपण ह्या ठिकाणी वापर करायचा आहे. जर तुम्ही तो वापर करणार नाही तर तुमचं उत्तर चुकेल, नक्की चुकेल, 100% चुकेल. सर्वात आधी यांचा गुणाकार करून घेऊ. ठीक आहे, काय होईल गुणाकार? 1/2 अधिक 1 1 1 2 4. ओके, या पद्धतीने येणार आहे.
आता ह्या ठिकाणी छेद समान नाही आहे तर छेद समान करून घेऊया, 2 ने गुणाकार करून घेऊ वर आणि खाली, ठीक आहे, म्हणजे छेद समान होऊन जाणार यांचे। पुढे बे एक बे, बे दुने 4 अधिक 1/4 अधिक बे एक बे आणि हे 4, ठीक आहे। 4 4 4 समान आहेत ह्या ठिकाणी, म्हणजे 4 आपण एकदाच लिहिणार ह्या ठिकाणी। 2 3 4 5, 5 छेद किती आले या ठिकाणी 4 आलेला आहे, तो आहे ऑप्शन नंबर ए मध्ये। ऑप्शन नंबर इज द राईट आन्सर। मित्रांनो नंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 58। काय म्हटलेलं 58 मध्ये 7.78 गुणिला 1.40 चा गुणाकार किती असणार आहे, ठीक आहे। तर ह्या ठिकाणी एक काम करू आपण, 7.78 गुणिला करू आपण 1.4 ने आपण गुणाकार करून घेऊया, ठीक आहे। 14 8 किती होतात 112, 112 चे 2, आजची किती आली 11, 14 7 14 7 किती आलंय 98, ठीक आहे। 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, म्हणजे किती आले ह्या ठिकाणी 9 लिहू। 14 7 98, 14 7 98, बेरीज करून घेऊया आपण 8 9 आणि 1 10, ठीक आहे, किती आले 108। या ठिकाणी किती घरांतर डेसिमल आहे 1 2 3, ठीक आहे, 1 2 3 म्हणजे 10.892, 10.892 कुठे आहे या ठिकाणी, तो आहे सी मध्ये। मित्रांनो नंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 59। 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या 100 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची संख्या किती आहे, ठीक आहे। काय करता येईल आपल्याला, अशा संख्या पाहिजे ज्या 3 आणि 5 दोन्ही संख्यांनी त्यांना भाग गेला पाहिजे, 5च्या पण पाड्यामध्ये आलं पाहिजे, 3च्या पण पाड्यामध्ये आले पाहिजे। म्हणजे 5 3 गुणिला काय करू आपण 5 करू, 3 5 किती होतात 15 होतात। सरळ सरळ काय करा आपण 100ला भाग देऊ आपण 15नी, म्हणजे एकूण संख्या निघून जाणार आहेत। 15 सख किती होतात 90 होतात, बरोबर आहे। 15 सख 90 आणि किती आले रिमाइंडर 10, पण आपला हा उत्तर नाही आहे, आपला उत्तर कोणता आहे 6। तो 6 कुठं आहे, म्हणजे अशा 6 संख्या आहेत ज्यांना 15च्या पाड्यामध्ये म्हणजे 3च्या पण पाड्यामध्ये येतात आणि 5च्या पण पाड्यामध्ये येतात, कुठपर्यंत 100 पर्यंत, म्हणजे आपला उत्तर कोणता आला डी, डी इज द राईट आन्सर। ओके मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60। काय सांगितलं ह्या ठिकाणी सोडवा, 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16। सर्वात आधी काय करायचे, बेरीज वजाबाकी करत असताना अपूर्णांकांची त्यांच्या छेद समान असायला पाहिजे आहे। जर छेद समान नसेल तर छेद समान करावा लागेल। 8ला काय करावं लागेल आपल्याला 16 तयार करता येतील, म्हणजे 2 ने गुणाकार करू, बे 8 16 होते, म्हणजे इथं 8 ने गुणाकार करू, 8 1 8 छेद 8 2 16 अधिक 3 2 6 छेद 8 2 16 अधिक 7/16, बरोबर आहे। ह्या ठिकाणी सर्वांची बेरीज करून घेऊ आपण। 8 ह्या ठिकाणी 16 बघा 16 सारखे आहेत, 8 अधिक 6 14, 14 अधिक काय करू आपण 7 मिळवून घेऊ, ठीक आहे। 8 आणि 6 14 अधिक 7 7 8 9 10 11 चे 1 म्हणजे किती आले हे 21 आले, बरोबर आहे। किती आले हे 21, परंतु इथं उत्तर आहे का, आता म्हणाल सर उत्तर तर चुकीचं आहे, नाही चुकीचं नाही, आपल्याला काय करायला लागेल त्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, ठीक आहे। आता डेसिमलमध्ये कन्वर्ट करून घेऊया आपण, काय करू 16 भाग देऊ आपण, कशाने भाग देऊ 16 ने 21ला भाग देऊ, 16 1 16, ठीक आहे। 16 1 16 झाले, म्हणजे किती आले ह्या ठिकाणी 6 आणि 5 म्हणजे 5 5 उरले ह्या ठिकाणी, ओके ठीक आहे। डेसिमल देणार ह्या ठिकाणी इथं लिहू आपण 0, ठीक आहे। 1 पॉईंट कुठं उत्तर आहे, 1 पॉईंट उत्तर आहे आपला ए मध्ये, इज द राईट आन्सर आहे आपला ए। आता म्हणाल सर इथं आपण काही सोडवलं नाही तर मग आपलं उत्तर कसं आलं बेटा 1 पॉईंट असा हे तर कुठंच नाही आहे, फक्त हा ए मध्ये आहे। जर तुम्हाला विश्वास नसेल तर आपण तो 1-2 स्टेप घेऊ शकता। 16 3 किती होतात 48 होतात, ठीक आहे। 16 3 48, चला पुढे जाण्याची गरज नाही, 1.3 आपल्या एकाच ठिकाणी आलेला आहे, टाइम वेस्ट करण्यात काही अर्थ नाही आहे। चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।